नव्या सरकारचं पहिलं हिवाळी अधिवेशन उद्यापासून नागपूरमध्ये सुरू होत आहे। त्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षानं सरकारने आयोजित केलेल्या चहापानावर बहिष्कार टाकला आहे। आपल्याबरोबर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आहेत। या सरकारच्या बाबतीत किंवा अधिवेशनाच्या बाबतीत अधिवेशनात नेमकी काय भूमिका मांडली जाणार आहे, काय मुद्दे घेतले जाणार आहेत, आपण थेट बातचीत करणार आहोत। दानवे साहेब, आज तुम्ही सरकारच्या चहापानावर बहिष्कार टाकता आहात, त्यामागचं नेमकं कारण काय? या विदर्भात हे अधिवेशन होत असताना हे फक्त 5 दिवसाचं अधिवेशन होतं। खरं ते 2 आठवडे 3 आठवड्याचं अधिवेशन व्हायला पाहिजे होते। याचाच अर्थ विदर्भाच्या विकासाशी या सरकारला घेणं देणं नाही, त्याच्यावर चर्चा होऊच द्यायची नाही। हे सगळं होत असताना कामकाजसुद्धा त्यांनी लक्षवेधी नाही, प्रश्नोत्तर नाही, अशा प्रकारची स्थिती आहे। सगळ्यात महत्त्वाचं, या राज्यामध्ये ज्या पद्धतीनं कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे काढले जात आहेत, 9 तारखेला या ठिकाणी बीडमध्ये केस तालुक्यामध्ये एका गावामध्ये एका सरपंचाची निर्गुण हत्या केली गेली, याच्यात सत्ताधारी पक्षाचे लोक सहभागी आहे। परभणीमध्ये संविधानाचा अवमान झाला, त्याच्यानंतर आंदोलन झाले, आंदोलनातून लोकांना जेलमध्ये डांबलं गेलेलं आहे, त्यातल्या एक जणाचा कारागृहात मृत्यू झाला। याला सुद्धा हे सरकार खुनी आहे। कारागृहात जो मृत्यू झाला या सरकारमुळे झालेला आहे, ज्या सरपंचाचा खून झाला या सरकारमुळे झालेला आहे। शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत असताना सरकार त्याच्यावर कोणतीच बाजू घेत नाही। त्याचप्रमाणे इथले उद्योगधंदे आज गुजरातला गेलेले जात आहेत। आज या राज्याच्या डोक्यावर जवळपास 8 लाख कोटीचं कर्ज आहे। असं असताना महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्नावर सरकार निर्णय घेऊ शकले नाही, आणि असं असताना या सरकारच्या चहापानाला जाणं वाटतं हे महाराष्ट्राच्या विरोधात होईल, आणि म्हणून आम्ही या सरकारच्या चहापानावर बहिष्कार घातलेला। दानवे साहेब, राज्याला जसं मुख्यमंत्री मंत्रिमंडळ गरजेचं असतं, आवश्यक असतं, तसंच राज्याला विरोधी पक्षनेताही महत्त्वाचा असतो। विधानसभेमध्ये महाविकास आघाडीचा कोण प्रतिनिधी, कोण विरोधी पक्षनेता असेल, या बाबतीतला काही निर्णय झाला आहे? मला असं वाटतं विधानसभा अध्यक्षांनी आमच्या सगळ्या तिन्ही महाविकास आघाडीला बोलवलं पाहिजे आणि त्यावर चर्चा केली पाहिजे। निश्चित आमचा विरोधी पक्षनेता त्याच्यात ठरेल। नाही, पण 3 पक्षांमध्ये काही एकमत झालं आहे का, की कोणाचा, म्हणजे शिवसेना, UBT, काँग्रेस आणि NCP यामध्ये कोणाचा विरोधी पक्षनेता असणार? मला असं वाटतं महाविकास आघाडी एकत्रित बसून याच्याविषयी निर्णय घेईल। सगळ्यात आधी हे लोक करणार का हा प्रश्न आहे, करणार झाल्यानंतर मग कोणाचा होईल हा प्रश्न आहे। मंत्रिमंडळ विस्तार होतो आहे, आज सायंकाळी 4 वाजता शपथविधी आहे। या शपथविधी बाबतीत काही आमंत्रण किंवा तुम्ही उपस्थित राहणं असं काही होणार? 3 वाजलेले, आता 3 वाजेपर्यंत तरी आम्हाला निमंत्रण नाही आहे, आणि 4 वाजता शपथविधी मानतात। याचाच अर्थ तो शपथविधी होईल का न होईल माझ्या मनात शंका आहे। नाही, पण तुम्ही म्हणालात की कालावधी फार कमी आहे, कशा पद्धतीचं कामकाज असणार आहे? असं म्हटलं जातं की प्रश्नोत्तरे, लक्षवेधी नसणार, तर नेमकं कामकाज काय असणार आहे? तुम्हाला काही विश्वासात त्या बाबतीत घेतलं आहे? मला असं वाटतं अनेक डिव्हाइस विरोधी पक्षाच्या हातात सुद्धा असतात, आणि जनतेच्या हितासाठी जर यांनी रोखलं तर त्याच्यावर रस्ता आहेच ना मोकळा, रस्त्यावर लढू। TV9 मराठीशी बातचीत केली त्याबद्दल आपले आभार। व्हिडिओ जर्नलिस्ट खंडूराज कसबेसह दिनेश दुखंडे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क, आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।